आजचा टॉपिक आहे फॅट्स म्हणजेच चरबी व सिन्न पदार्थ. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ फॅट, फॅटी ॲसिड टाईप्स आणि फंक्शन ऑफ फॅट्स एवढे आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्या आधी आपण बघू फॅट्स म्हणजे काय. बघा, फॅट म्हणजे शरीराला उष्णता व कार्यशक्ती पुरवण्यासाठी चरबी हा एकदम महत्त्वाचा घटक आहे. कारण 1 ग्राम फॅटपासून आपल्याला सर्वसाधारणपणे 9 ते 9.3 कॅलरीज एवढी उष्णता भेटते. म्हणजे एक ग्राम फॅट असेल तर आपल्याला 9 किलो कॅलरीची एवढी एनर्जी भेटत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर रासायनिक घटक काय असतं बघा, त्याच्यामध्ये कार्बन असतात, हायड्रोजन असतात, ऑक्सिजन असतात. यापासून तयार होऊन एक घटक तयार होतो, त्याला म्हणतो आपण फॅट. ठीक आहे. नंतर आपण बघू त्याचं क्लासिफिकेशन ऑफ फॅट म्हणजेच चरबीचे वर्गीकरण. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 5 प्रकारचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे सिंपल लिपिड्स म्हणजेच साधे लिपिड्स. ह्याच्यामध्ये साध्या लिपिड्सला नॅचरल फॅट्स असेही म्हणले जाते. यामध्ये ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड याचा समावेश असतो. ठीक आहे. नंतर सेकंड आहे कंपाऊंड लिपिड्स. आता कंपाऊंड शब्दामध्येच आहे संयुक्त लिपिड्स म्हणजेच जे साधे लिपिड असतील, फॉस्फरस असेल किंवा कार्बोहायड्रेट असतील किंवा प्रथिने असतील, हे सर्व एकत्रित येऊन एक रासायनिक घटक तयार होतो, त्याला म्हणतो आपण कंपाऊंड लिपिड्स. ठीक आहे. नंतर तिसरं आहे डिराईव्ह लिपिड्स. यामध्ये फ्री फॅटी ॲसिड्सचा समावेश असतो, जसं की उदाहरणार्थ ग्लिसरासाइड. ठीक आहे. नंतर आहे स्टिरॉल्स. 4 नंबरचा आहे स्टिरॉल्स. म्हणजे काय बघा, ऑर्गॅनिक संयुगे आहेत. ह्याच्यामध्ये आहारीय दृष्टिकोनातून जे कोलेस्ट्रॉल व इर्गिस्ट्रॉल यांना अत्यंत महत्त्व आहे. हे कोलेस्ट्रॉल हे स्टिरॉल फक्त प्राण्यामध्ये आढळत असतात. ठीक आहे. नंतर 5वं आहे फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स म्हणजे काय बघा, पेशीकडून कार्यशक्तीसाठी वापरल्या जाणारा चरबीमधील हा महत्त्वाचा घटक आहे. जे आपल्या बॉडीमध्ये जेवढे बी सेल आहेत त्या सेलला कार्यशक्ती लागत असते किंवा एक एनर्जी लागत असते, त्यासाठी जी आपली चरबी आहे त्याच्यामधून हा घटक निघत असतो, त्याला म्हणतो आपण फॅटी ॲसिड्स. ठीक आहे. नंतर आता आपण त्याचं क्लासिफिकेशन आता आपण आधी बघितलं क्लासिफिकेशन, आता आपण त्याचं बघणार आहोत, टाईप्स बघणार आहोत. ठीक आहे. टाईप्समध्ये 2 आहेत. एक आहे इसेन्शियल फॅटी ॲसिड, एक आहे नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड. ठीक आहे. म्हणजेच इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे आवश्यक असणारे फॅटी ॲसिड. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये त्याची निर्मिती होत नाही, पण आपल्याला आहारामधून ते घ्यावं लागतात, त्याला म्हणणार आपण इसेन्शियल फॅटी ॲसिड. उदाहरणार्थ लिओनिक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड आणि आर्चोडोनिक ॲसिड हे आपल्या शरीराला आवश्यकता आहे, म्हणून हे आपण बाह्य जे अन्न आहे त्यामधून घेतलं पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे अनावश्यक फॅटी ॲसिड. म्हणजेच काय बघा, जे आपल्या शरीराला त्याची बाहेरून घेण्याची गरज नाही, आपले शरीर इन बॉडीमध्ये आपल्या तयार करत असतं. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कोणते येणार बघा का, कोणते ॲसिड येतात बघा, पाल्मिटिक ॲसिड आणि ब्युटारिक ॲसिड हे 2 नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिडचे आहेत उदाहरण. ठीक आहे. नंतर आपण फंक्शन बघणार आहोत. आता फॅटी ॲसिडचे फंक्शन काय आहेत बघा. पहिला आहे आपल्या शरीराला उष्णता व शक्ती पुरवण्याचं कार्य कोण करत असतं, मेन आहेत फॅटी ॲसिड. ठीक आहे. नंतर 1 ग्राम फॅटपासून सुमारे 9 ते 9 किलो कॅलरी उष्णता निर्माण होते. म्हणजे जर एक फॅटपासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी उष्णता भेटत असते. MCQ आहे. नंतर मध्यवर्ती मज्जासंस्थामध्ये पेशी सोडल्या शरीरातील इतर सर्व पेशी ऑक्सिजन साह्याने चरबीच्या कार्यासाठी उपयोग करू शकतात. ठीक आहे. नाजूक इंद्रिय योग्य स्थितीत ठेवून त्यांचे संरक्षण करायचं. जसे की उदाहरणार्थ तर नाजूक इंद्रिय कोणते आहेत, हृदय आहे, किडनी आहे, डोळे आहे, यकृत आहे. याच्या आजूबाजूला एक फॅटी ॲसिडची लेअर तयार करायची. कशामुळं करायची, तर
एखादा समजा मार आला किंवा धक्का लागला त्यापासून संरक्षणासाठी ही लेअर असते फॅटी ॲसिडची. ठीक आहे. नंतर लायपोप्रोटीन्स पेशी आवरणास तयार होण्यासाठी व इतर लिपिडच्या रक्तातून वाहून नेण्यासाठी उपयोग होत असतो. जे लायपोप्रोटीन्स आहेत ते जी सेल आहे सेलच्या आउटर कव्हरिंगसाठी उपयोग असतं आणि रक्तामधून जेवढे बी लिपिड असतात ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपल्याला फॅटची गरज लागत असते. शरीरामध्ये आपल्या जी त्वचेखाली लेअर आहे त्याच्यामध्ये हे साठवून ठेवण्याचं कामसुद्धा केलं जातं. जसं की समजा एखाद्या वेळेस समजा जर आपल्याला उष्णता असेल किंवा एनर्जी असेल किंवा त्वचेच्या रोगापासून संरक्षण असेल किंवा आपली त्वचा मुलायम बनवायची असेल किंवा आपलं शरीर सुडौल बनवायचं असेल त्यासाठी सुद्धा फॅटचा उपयोग होत असतो. ठीक आहे. नंतर जे आपले विटॅमिन्स आहेत ADEK हे सुद्धा विरघळण्यासाठी फॅटची आपल्याला गरज लागत असते. नंतर सिद्ध पदार्थ आवश्यक आहेत पचनासाठी, वाहनासाठी, एनर्जीसाठी हे आपल्याला गरज आहे. नंतर जर समजा आहारामध्ये योग्य प्रमाणात आपण जर फॅट पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट असल्यास शरीरामध्ये जे प्रोटीन्स आहेत त्याची कार्यशक्तीसाठी उपयोग केला जात नाही. म्हणजे जर तुम्ही जे जेवण करत आहात त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात फॅट्स असतील त्याचे पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट खात असतात तर जे आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन आहे त्याचा उपयोग होत नाही एनर्जीसाठी. जर ह्याची कमतरता असेल तर आपली शरीर आपल्या प्रोटीनचा उपयोग करत असतं एनर्जीसाठी. ठीक आहे. नंतर आहारामध्ये सिद्ध पदार्थ योग्य प्रमाणात असल्यास विटॅमिन B1ची आवश्यकता भासत नाही. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये जर योग्य प्रमाणात फॅट असतील तर विटॅमिन B1ची आवश्यकता भासत नाही. ठीक आहे. नंतर सेक्स हार्मोन असतील किंवा ॲड्रिनल हार्मोन्स यांच्या निर्मितीसाठी सुद्धा कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. नंतर फॅट पदार्थ आवश्यक फॅटी ॲसिड कार्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रक्त व स्नायूमधील कोलेस्ट्रॉलच्या वाहनामुळे कोलेस्ट्रॉलची चयापचय नियंत्रित राहत असते. ठीक आहे. हे एवढे काही कार्य आहेत जे फॅटचे आहेत.